थांबा. हा व्हिडिओ आत्ता स्किप करू नका. कारण आजचा दिवस फक्त सण नाही. आजचा दिवस तुमच्या नशिबावर आणि तुमच्या मुलांच्या भविष्यावर थेट परिणाम करणार आहे. नमस्कार मित्रांनो, अमोक चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांना बसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. पण लक्षात ठेवा, बसंत पंचमी हा केवळ देवीची पूजा करण्याचा दिवस नाही. हा तो दिवस आहे ज्या दिवशी सृष्टीला वाणी मिळाली, बुद्धी मिळाली आणि विचारांना दिशा मिळाली. या दिवशी विद्येची देवी माता सरस्वती, भगवान विष्णू आणि कामदेव यांची पूजा केली जाते. या दिवशी पिवळ्या वस्त्रांना विशेष महत्त्व असते. शास्त्रांमध्ये बसंत पंचमीचा उल्लेख ऋषी पंचमी म्हणूनही आढळतो. आणि यामागे एक अत्यंत खोल पौराणिक कारण आहे. सृष्टीच्या प्रारंभी भगवान ब्रह्मदेवांनी संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली, विशेषतः मानव योनीची रचना केली. पण लक्षात घ्या, या निर्मितीनंतरही ब्रह्मदेव समाधानी नव्हते. कारण चारही दिशांना गहन मौन पसरलेले होते. कोणतीही वाणी नव्हती, कोणताही नाद नव्हता, कोणतीही चेतना नव्हती. सृष्टी जणू थांबलेली होती. या समस्येचे निवारण करण्यासाठी ब्रह्मदेवांनी आपल्या कमंडलूमधील जल हातात घेतले. त्या जलावर संकल्प केला, छिडकाव केला आणि भगवान विष्णूंची आर्तस्तुती सुरू केली. स्तुती ऐकताच भगवान विष्णू तत्क्षणी प्रगट झाले. संपूर्ण स्थिती समजून घेतल्यानंतर विष्णूंनी आदिशक्ती भगवती दुर्गा मातेचे आवाहन केले आणि पुढच्या क्षणी आदिशक्ती दुर्गा मातेच्या देहातून एक प्रचंड अवर्णनीय तेज प्रगट झाले. ते तेज एका दिव्य नारी रूपात परिवर्तित झाले. 4 भुजा, अद्भुत सौंदर्य, एका हातात वीणा, दुसऱ्या हातात वरमुद्रा, उरलेल्या हातात पुस्तक आणि माळा. आणि ज्या क्षणी त्या देवीने वीणेचा पहिला नाद केला, त्या क्षणी सृष्टी जिवंत झाली, वाणी निर्माण झाली, नद्या कळकळू लागल्या, वाऱ्याला आवाज मिळाला आणि माणसाला बुद्धी प्राप्त झाली. तेव्हा सर्व देवतांनी त्या देवीला देवी सरस्वती असे नाव दिले. आदिशक्ती दुर्गा मातेने तेव्हाच ब्रह्मदेवांना सांगितले, ही देवी तुझी शक्ती आहे, तुझी पत्नी आहे आणि सृष्टीचा पाया आहे. म्हणूनच मित्रांनो, माता सरस्वती फक्त देवी नाही, ती बुद्धी आहे, वाणी आहे आणि विचार आहे. ऋग्वेद म्हणतो, सरस्वती म्हणजे परम चेतना. आणि म्हणूनच बसंत पंचमीचा दिवस लहान मुलांसाठी अत्यंत निर्णायक मानला जातो. माघ शुक्ल पंचमीच्या दिवशी, विशेषतः मिथिला परंपरेनुसार, या दिवशी अक्षरारंभ संस्कार केला जातो. हा केवळ पहिलं अक्षर लिहिण्याचा कार्यक्रम नाही, हा मुलांच्या बुद्धीचा, मनाचा आणि शिक्षणाचा संस्कार आहे. आता लक्ष द्या, बसंत पंचमीच्या दिवशी लहान मुलांसाठी उपाय करायचा असेल तर तो आईनेच करायचा असतो. आणि तो अशाच पद्धतीने. पहिलं, आईने सकाळी शुद्ध स्नान करून स्वच्छ पिवळे किंवा फिकट कपडे घालावेत. घरात शांतता ठेवावी, गोंधळ टाळावा. दुसरं, मुलाला स्वच्छ कपडे घालून आईच्या मांडीवर बसवावं. मुलाच्या डोक्यावर हळूच हात ठेवून क्षणभर डोळे बंद करावेत. तिसरं, आईने मनातल्या मनात माता सरस्वतीचं स्मरण करावं. कोणताही मोठा विधी नाही, कोणतंही अवघड कर्मकांड नाही, फक्त मनापासून. चौथं, आईने मुलासाठी हा संकल्प करायचा, माझ्या मुलाची बुद्धी स्वच्छ राहो, त्याचं मन अभ्यासात लागो, त्याच्या आयुष्यात विद्या अडखळू नये. हे शब्द हळू आवाजात मुलाच्या जवळ बोलायचे. पाचवं, यानंतर आईने मुलाचा उजवा हात धरून पहिलं अक्षर लिहायला लावायचं. ओम, श्री, अ किंवा क. अक्षर महत्त्वाचं नाही, महत्त्वाचा आहे तो क्षण. सहावं, अक्षर लिहिल्यानंतर आईने मुलाच्या कपाळावर हळूच हात फिरवावा आणि शेवटी एकदाच हा मंत्र म्हणायचा, ओम क्रीम सरस्वत्यै स्वाहा. बस, इतकंच. हा उपाय जास्त नाही, अवघड नाही, पण हा उपाय चुकवू नये. कारण हा क्षण वर्षातून एकदाच येतो आणि या क्षणी आईने जे केलं तेच मुलाच्या शिक्षणात वर्षानुवर्ष दिसून येतं. मित्रांनो, ही होती बसंत पंचमीची पावन कथा, लहान मुलांसाठीचं खरं महत्त्व आणि आईने करायचा अत्यंत आवश्यक उपाय. जर तुम्हाला ही माहिती नवीन वाटली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच अमोक चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा दिवस तुमचं नशीब आणि तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वलवो. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोक चॅनलवर.